नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका आवी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या गोट्यामधील कसं धुपण करायचं, तर धुपणामुळे होणारे फायदे आणि धुपण कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय आपण ॲड केलं पाहिजे, तुम्हाला मी आज सगळं माहिती सांगणार आहे. तर आपण दूध काढण्याच्या अगोदरच गौरी घेत असतो. गौरीवर जे आपण केलेलं आहे सगळं मिक्स, तर ते जरा जरा शिंपडून आपण धुपण करत असतो. तर आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे. तर आपण काय काय मध्ये ॲड केले आहे, तर त्याच्यापासून होणारे फायदे, तर आपण ते सांगणार आहोत. तर आपल्याला गौऱ्या घ्यायच्या आहेत हातानं तयार केलेल्या. सरसो तेल घ्यायचं आहे, नीम ऑइल घ्यायचं आहे, कापूर घ्यायचं आहे. ते सगळे ऑइल आणि कापूर आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि गौऱ्यावर टाकायचं आहे. तर ते सुद्धा सांगतो मी. कापराचे काय फायदे आहेत, नीम ऑइलचे काय फायदे आहेत. जे आपण नीम ऑइल आहे, मोहरीचं जे तेल आहे, तर आपण ते गौरीवर टाकल्याने तर जे त्याचं होणारं धुपण आहे, गोट्यामधील डास, माशा आणि जे गोचिड आहेत, तर ते पळून जातं त्याच्यामुळे. आणि कापराच्या वासामुळे जे येणारे कीटक आहेत, तर ते गोट्यामध्येच येत नाहीत, गोट्याच्या बाहेरच पळून जातात. आपण गोट्यामध्ये धुपण केल्याने आपले जे येणारे जीवाणू असो, विषाणू असो, तर ते दूर होतात. जे आपल्या गोट्यातील जनावर आहेत, तर ते आजारापासून मुक्त होतात. डास, गोचिड कमी झाल्याने जनावरांना संसर्गजन्य जे रोग आहेत, तर ते कोणत्याही प्रकारचे येत नाहीत. तर गोचिड, ताप असो, लंपी असो, तर ते आपण धुपण केल्याने कोण्याही प्रकारचे जे आजार आहेत, तर ते गायीला होत नाहीत. तर आपण सगळे हे जे आपण कापूर असो, सरसो तेल असो, नीम ऑइल, सगळं आपण जे गौरीवर टाकतो आणि जे धुपण करतो, तर जे येणारा जे वास आहे, तर त्या वासामुळे जे आपल्या गोट्यामधील गोमूत्राचा वास असो, शेणाचा वास असो, तर ते वास येत नाहीत. आणि जे गोठा आहे आपला, तर ते अतिशय खूप चांगला असा सुगंध येतो. कसा आहे, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये कसा आहे, आपला जे गोठा आहे, तर ते ओलसर राहतो. आणि ओलसर गोठा राहिल्यामुळे आपल्या गाईला असो, म्हशीला असो, तर खोकला होत नाही. तिला सर्दी होणारी आहे, तर ते सर्दीपासून सुद्धा बचाव होतो. आणि धुपण करा तुम्ही, आणि जाळ लागू नये याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. आणि जे आपल्या गाईच्या पाठीमागे ठेवताना पण व्यवस्थित ठेवा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण की आपली गाय असो, म्हसड असो, तर जात नाही, पण जाऊ शकते पाठीमागे. आणि तिचा जर पाय बसला, तर तिला चांगल्या प्रकारचीच तिला हानी होते. त्याच्यामुळे ठेवताना पण व्यवस्थित ठेवा. आणि चला, आता आपण तुम्हाला काय काय आपण घेतलं आहे, तर ते प्रत्यक्षात आपण तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या दाखवलं आहे की तुम्ही बघितलं की कशा प्रकारे गाईच्या अंगावर आणि म्हशीच्या अंगावर डास बसले आहेत. कुठं कुठं रक्तसुद्धा निघालेलं आहे. तर आपण असं दुर्लक्ष करत असतो. आणि आपण सध्या आपल्या घराच्या जवळ गोठा आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्यक्षात बघालो. आणि आपण जर शेताकडे आपला गोठा असला, तर आपण एकदा चारा टाकतो आणि डायरेक्ट सकाळीच गोट्यावर पशी जातो. तर असा प्रकार होऊ नये, त्याच्यासाठी आपण देशी जुगाड केलेला आहे. आणि सध्या आपण तुम्ही बघू शकता की आपण मोहरीचं तेल, सरसो ऑइल आणि राईचं तेल ही बॉटल आणलेली आहे. 60 रुपयाला भेटलेली आहे मेडिकलवर. तर तुम्ही बघितलंच असेल पहिले ब्लॉगमध्ये आपल्या. आणि हे जे आहे, तर हे नीम ऑइल आणलेलं आहे, काही तर 75 रुपयाला भेटलेलं आहे. आणि कापराची सुद्धा आपण डबी आणलेली आहे. तर आपल्याला आता सध्या ही आपल्या गोट्यानुसार, समजा आपला गोटा जर 30 बाय 60चा आपला गोटा आहे, तर सगळीकडे आता आपल्याला धूळ करायचा आहे. आणि सध्या आपलं आता हे 2-2 टोपणं घेऊन आणि कापूर थोडासा घेऊन आपण काय करू, पहिले हे मिक्स करून घेऊ आणि नंतर आपल्याला ह्या गौरीच्या साईडनं टाकायचं आहे. तर चला एकदा मिक्स करून घेऊ. तर ही जी आहे, तर आपल्या गावाकडील एक पारंपरिक पद्धत आहे. आणि सध्या आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे जे आहे, तर ते माणसासाठी आपल्या हानिकारक नाही आणि ढोरांसाठी पण आपल्या हानिकारक नाही. आणि हे जे आहे, तर तुम्हाला याच्याहून अजून खर्च तुम्हाला जर कमी करायचा असेल, तर आपल्या जे घरी कापूर भेटते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडुलिंबाचं जे पाला आहे, तर ते सुद्धा तुम्ही आणून करू शकता. आणि जे गौरी आता सध्या मला मोठी भेटली नाही,
आपण जे हाताने करतो तर ती नव्हती. त्याच्यामुळं आपण जी उकंड्यावरची होती तर आपल्या एका प्रयोगासाठी आपण हे केलेलं आहे. तर आधी पण मी दररोज करत असतो, पण समजा जे हे गौऱ्या आहेत तर ह्या छोट्या आहेत आणि तुम्ही जे हाताने करता तर जवळपास आपल्याकडे जी मोठीच गौरी पाहिजे. कारण की जे धूळ आपलं आहे, जे धुपण आहे निघणार, तर ते जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला जे हातानं बनवलेली गौरी आहे तर आपल्याला तीच लागल. आधी पण मी दररोज करत असतो, पण समजा जे हे गौऱ्या आहेत तर ह्या छोट्या आहेत आणि तुम्ही जे हाताने करता तर जवळपास आपल्याकडे जी मोठीच गौरी पाहिजे. कारण की धुपण आहे निघणार, तर ते जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला जे हातानं बनवलेली गौरी आहे तर आपल्याला तीच लागल. आपण जे आहे तर हे दररोज करत असतो. तर रात्रीच्या टायमाला सध्या आपण दूध काढते वेळेस आपले जे जनावर आहेत तर त्यांना माशा चावतात आणि जे आपले जनावर आहेत तर लात मारून आपले जे दूध आहे तर ते सांडू शकते आणि अजून आपला घाटा होऊ शकतो. तर जे आपण हे धूळ केल्यामुळे कसं आहे तर जे जनावर आहे आपलं चारा खाऊन व्यवस्थित एकदम निवांत बसतं आणि रोध करायला लागतं. त्याच्यामुळे जे आपलं आहे तर ते एक तर दूध वाढतं आणि सगळ्यात त्याच्यामध्ये गोष्टी होतात. तर हे डास मच्छर असो गेचडा असो तर हे ज्या वासामुळे आहेत तर ते जवळ येत नाहीत आणि आपलं जे जनावर आहे तर बसलेले एकदम निवांत चारा खात रोध करत बसत असतं. तर तुम्हाला जे आपलं धुपण आहे तर ते आपल्याला दूध काढायच्या अगोदर आपल्याला करायचं आहे. तर आपण जे हातानं गौरी बनवली आहे तर ते तुम्हाला आम्ही आधी सांगितलंय की आपण कमी खर्चामध्ये सुद्धा करू शकतो आणि तुम्हाला अजून जर खर्च करायचा असेल तर ते पण खूपच चांगलं आहे. तर मी म्हणतो की तुम्ही कमी खर्चामध्ये आपल्या गौऱ्या करा आणि कडुलिंबाचा पाला आहे तर ते संबंध आपण धुपण करा. कारण की हे सगळं धुपण केल्याने आपलं जे जनावर आहे तर एकदम निवांत उभं टाकतं आणि आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सुद्धा दूध सुद्धा काढता येतं. तर जी गौरी जी आहे तर कधी कधी पेट धरत नाही तर आपल्याला साईडनं गोळी टाकावं लागते. तर त्यासाठी आधी आपण जे कापराची डबी आपण त्याच्यासाठीच ठेवलेली आहे की समजा गौरी पेटत नाही गेली तर आपण 4-5 एक वड्यात तुम्ही टाका आणि नंतर पेटवा तर गौरी तुमची पेटून जाईल आणि साईडनं तुम्ही गुळी टाकली तरी जमल. आणि आता आपण जे आहे तर सगळं आता जे कापुरा मधातला आहे तर ते सगळं विरघळलेलं आहे आणि आता थोडं थोडं साईडनं टाकू आणि दूध काढण्याच्या आधीच आम्ही गौरी लावलेली आहे. तर ती जी गौरी आहे तर ती आता सध्या विजलेली आहे. तर आपण जे गुळी टाकतो गुळीचं धुपण करतो तर ते फक्त धुपण होतं आणि जे गौरीचं आहे तर आता तुम्हाला सांगतो मी सगळं जे आपण टाकलेलं आहे सरसो तेल नीम ऑइल आणि जे कापूर टाकलेलं आहे तर एकदम असा सुगंध यायला आहे. आणि जे आता साईडचे जे मच्छर आहे तर आता काय करू तर आधी तर सध्या आता धुपण होणं सध्या चालू झालेलं आहे आणि आपण ज्या वाऱ्याच्या दिशेने आपल्याला हे आता गौऱ्या ठेवायच्या आहेत तर आता सगळ्या गौऱ्याने आपल्या पेट धरलेला आहे. तर तुम्ही 4 कोपऱ्यावर 4 गौऱ्या ठेवल्या तरी हरकत नाही. कारण की जसं वारा येईल तसं आपल्या गोट्यामध्ये धुपण येईल आणि जे मधातल्या मच्छर डास सगळ्या आहेत तर त्या सगळ्या पळून जातात. तर आता एकदम अति सुंदर असा वास येत आहे. काय करायला अविनाश, काय सगळं धोपानच केलंस? मग काका आले का? ते आपण कायसाठी केलेलं आहे की आपल्या साईडनं आपण दररोजच करतो आणि साईडनं का नाही डास फिसले होऊ लागले, मच्छर पण होऊ लागले आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आता हे करणं खूप गरजेचं आहे. आणि कसं आहे दूध आधीच कमी व्हायले त्याच्यामुळे हे जे केल्यानं कसं आहे मच्छर येत नाही तर डास येत नाहीत, निवांत राहते जनावर. तुम्ही जरा काका लेट आले, आपण आता सगळं हे केलेलं आहे तर दररोज करत असतो आपण. काय केलं याच्या गोळी टाकायचं बका बका धोपान करायचं ते काय होत नसतं. आता हे जे गौरी कशामुळे टाकलेली आहे आपण जास्त काळ टिकण्यासाठी आपण ही गौरी टाकलेली आहे आणि आपण का नाही आता हे कापूर टाकलेलं आहे याच्यामध्ये नीम ऑइल आणि सरसो तेल हे सगळं तेल मिक्स आहे बघा. हे सगळं मिक्स केलंय आणि नंतर ह्या गौरीवर टाकलंय आपण. हे कशासाठी? ह्या तेलामुळे कसं आहे आता हे कडुलिंबाचं हे ऑइल आहे तर कडुलिंबाच्या ऑइलमुळे आपण ह्या वासामुळे डास मच्छर आहेत का नाही ते येत नसतात. वास यायला मस्त. हा मग तुम्हाला म्हणू की एकदम व्यवस्थित वास येते. आणि याच्यावर तुम्हाला अजून खर्च कमी करायचा असला तर आपलं मग कडुलिंबाचा पाला घ्यायचा आणि जे गौऱ्या आहेत तर ते हाताने केलेल्या घ्यायच्या म्हणजे जास्त काळ आपला हे थापलेल्या जास्त काळ आपलं हे जे धुपण आहे तर ते टिकतंय. तर आता मी सध्या 9च्या आपल्या गौऱ्या केलेल्या थापलेल्या त्याच्यामुळे आपण आपल्या कोंड्यावरच्याच घेतल्यात आणि आपण हे दररोज करत असतो असं. तरी केल्यानं कसं आहे जनावर एकदम व्यवस्थित उभं टाकते, लाता मारित नाही. आता कसं आहे पावसाळ्याचे बघा लाता मारायचे जनावरले त्याच्यामुळे आपण आता हे दररोज दूध काढण्याच्या अगोदरही करायचं नंतर जास्त काळ टिकते.
त्याच्यामुळे आपण हे असं केलेलं आहे. आणि आपल्या यूट्यूबच्या पब्लिकला सुद्धा बघायला होते म्हणलं, आपण हे दररोज करूच पण आपल्याला टाइम भेट नाही केला. तर आज निवांत असा टाइम भेटलाय आणि टाइम काढून आपण हे केलेलं आहे. दूध वाढतंय का काय? दुधावर परिणाम पडतंय? दूध वाढते, 100% दूध वाढते. आता कसं आहे, दररोज लाता मारते. आता तुम्ही बघत असताल घरी. मच्छर नाही चावली म्हणजे. हा, मच्छर नाही चावले म्हणजे व्यवस्थित गुणानं जनावर उभं टाकणार, दूध काढू देणार आणि व्यवस्थित चारा खाली व्यवस्थित निवांत बसणार. त्याच्यामुळे त्याला त्रास नाही झाल्यावर दूध वाढणार ना 100% तिथं. त्याला त्रास होऊ लागल्यावर रोत करीत नाही, एक तर ताप येणार, सगळं होणार. आता जे संसर्गजन्य रोग आहेत तर ते येणार. असं ना सगळे याच्यापासून बकळ फायदे आहेत बघा. त्याच्यामुळे आपण हे दररोज करत असतो. आता उन्हाळ्याचं तर काय सगळं कोरडच असतंय, त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. अडचण येते आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपण जे डेली करत असतो आणि आपण डेली केलं पाहिजे. आता तुम्ही पण आता तुमचे जनावर शेताकडे आहेत, हा. तर तुम्ही एकदा चारा टाकला डायरेक्ट सकाळीच जाता. सकाळी का? आता रात्री ते कधी धुपणं करत नाहीत आणि काहीच नाही. तर साईडनं आपण बऱ्याच जागी बघत असतो की रक्ताची ठेवं पडलेली असतात बघा. हो, ढासा चावायला. त्याच्यामुळेच होतंय नाही हे सगळं. पुन्हा दूध आपण म्हणतो दूध जनावरांना कमी दिलं. आता कधी कधी जास्त पाऊस पडते, कधी पाऊस पडत नाही. ज्या दिवशी जास्त पाऊस पडत त्या दिवशी जास्त डासं होतात. मग त्या दिवशी आपलं जनावर आहे तर ते दूध कमी देतं. हे असं होतंय ना त्याच्यामुळे. मग आपण म्हणतो परिणाम हा परिणाम चांगला आहे. खूप चांगला आहे, तुम्ही पण करा उद्या. करत की. आणि आता आपल्या युट्यूब वरची तर पब्लिक बघायली, तर आता हे सुद्धा करताल अशी अपेक्षा आहे मला. करतात, बघितल्यावर करणार. हा, काय विषयच नाही. याच्यामुळे खूप फायदे आहेत, तुम्ही पण करा. आणि आपला जे आता हे व्हिडिओ आहे तर ते शेअर करा, कमेंट करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस दाबून बेल आयकन दाबा विसरू नका. तर सध्या आपण धुपण केलेलं आहे. तर खूप चांगल्या प्रकारे आता आपल्या गाई म्हशी बसलेल्या आहेत. आणि दररोज असं तुम्ही पण करजा.